पराठा. सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण बघणार आहोत कॉर्न चीज पराठा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे मिरची, लसूण, स्वीट कॉर्न, चीज, चिली फ्लेक्स अँड ऑरिगॅनो. पराठा करण्यासाठी कणिक मळून घ्यायचे. त्यासाठी घ्यायचं आहे गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालायचं आणि कणिक आपली मळून घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी घालत कणिक मळून घ्यायची. आणि थोडंसं मळत आल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे ऑइल. आपण यामध्ये घालूया थोडंसं 1 चमचा ऑइल आणि अशी मस्तपैकी सॉफ्ट असा कणिक मळून घ्यायची. अशा प्रकारे आपली कणिक मळून झालेली आहे. आता कणिक मळून झाल्यानंतर ती आणि कणिक कायम अशी थोडीशी घटसर मळायची आहे, जास्त मऊ मळायची नाही आहे. मग काय होतं, पराठे चिटकतात. त्यामुळं पराठे लाटताना चिटकतात. त्यामुळं तुम्ही कणिक मळताना काय करा की थोडीशी घटसर मळून घ्या. आपण हे डो थोडा वेळ साईडला ठेवू आणि आपण तयारी करू आता सारणाची. आता आपण सारण तयार करणार आहोत. सारणात पहिल्यांदा काय घालायचं, स्वीट कॉर्न्स घालून घ्यायचे मिक्सरमध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं मिरची आणि 2-3 लसणाच्या कुडी आणि हे आपण काय करायचं, मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्सरमध्ये कॉर्न आणि मिरची, लसूण बारीक करून घ्यायचं आणि स्टफिंग बनवायचं आहे आपणाला कॉर्न चीज पराठ्यासाठी. प्लीज माझा रेसिपी आवडत असेल चॅनलला भरपूर प्रमाणात शेअर करा, लाईक करा अँड सबस्क्राईब करा. मध्ये बारीक करून घेतल्यानंतर कॉर्न्स एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, चीज. आणि आजकाल तर लहान मुलांना चीज खूप आवडतं. त्यामुळं काय होतं, टेस्ट पण ह्याची वाढते आणि खूप छान लागतं, टेस्टी पराठा लागता. एकदा नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा. आणि ह्यामध्ये आता टाकणार आहोत आपण चवीपुरतं मीठ. यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. आणि हे सगळं सारण आता काय करायचं आहे, आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि एकजीव झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, स्टफ करणार आहोत आपल्या आधी बनवून ठेवलेल्या कणिकमध्ये आणि मस्त असे गरम गरम पराठे लाटणार आहोत. छोट्या मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही असं करू शकता. त्यांनी कधी पिझ्झा मागितला तर असे पराठे त्यांना खूप आवडतील. सेम पिझ्झासारखी टेस्ट येते आणि घरच्या घरी बनलेलं पौष्टिक असे पराठे तयार होतात. गॅसवर पॅन चढवून घ्यायचा आहे आणि आपल्याला करायचे आहेत छोटे छोटे गोळे. आणि त्याला काय करायचं आहे, कणकेला थोडंसं पीठ लावून आपलं काय करायचं आहे, छोटी पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून घ्यायची आहे. एकसारखी लाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सारण भरायचं आहे.
असा त्रिकोणी आकारचे पराठे तुम्ही बनवू शकता. त्रिकोणी आकाराचं सारण भरून त्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. परफेक्ट असा ट्रायंगल बनवायचा आहे आणि तो असा तव्यावर टाकायचा आहे. त्रिकोणी आकाराचा मस्तपैकी असा तुम्ही चीज कॉर्न पराठा घरच्या घरी बनवू शकता. असं दोन्ही साईडनं मस्त कुरकुरीत खमंग असा कॉर्नची पराठा भाजून घ्यायचा आहे आणि गरम गरम खाण्यासाठी द्यायचा आहे. सगळ्यांना आवडेल असा कॉर्न चीज पिझ्झा एकदा घरात नक्की करून बघा. साठी बनवणार आहोत आपण पुदिन्याची चटणी. पुदिन्याची चटणीसाठी लागणारं साहित्य आहे पुदिना, कोथिंबीर, दही आणि मिरची. हे सगळं आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे. चटणी आणि ही आहे आपली चीज कॉर्न पराठा विथ डेकोरेशन प्लेटिंग. जर तुम्हाला आवडलं असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.